26 पर्व दुसरं आहे. मॅचला होते सुरुवात. उई युनायटेड मिरावडच्या संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करू आणि ते क्षेत्ररक्षणासाठी उतरल्यात. बॅटिंगसाठी सुपर बॉयज रेडी झाल्यात. आमचे DJ आई माऊली ते रेडी आहेत. हे गाणं ऐकूया आणि येऊया दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना जिथे सुपर बॉयज आणि उई युनायटेड यामध्ये होईल सामन्याला सुरुवात. हलकीशी दोन आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा नाही गाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी नाळ बांधिली आमची दर्याशी. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. दर्याचे आम्ही राजे हवं थँक्यू. त्याच नायगाव कोलीवाड्याच्या बरोबर अगदी कुशीमध्ये निसर्ग वातावरणामध्ये सुरू असलेला हा चकोबार ग्रुपचा क्रिकेटचा सोहळा आणि पंचगण होता इशारा. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संतोष आणि विवेक ही जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर पहिले षटक हाताळण्यासाठी अमय आगाशे सज्ज होते. 4 षटकांचा सामना आहे. मागचा सामना पाहिला षटकार चौकाराची अगदी आतषबाजी, कारण दुपारनंतर हे मैदान चौकार षटकारासाठी फेवरेट असतं. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे इशारा नो बॉलचा देखील झालाय. ज्यावेळेला क्षेत्ररक्षक पोचतील थ्रो करतील. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला. डायरेक्ट नेम चुकलाय. बॉन्ड लाईन जवळ चेंडू चाललाय 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 गेलाय. पहिला नो आणि जमिनी लगत जाणारा षटकार. वरनं जाणारे षटकार भरपूर पाहिले आहेत. हा जमिनी लगत जाणारा हा सिक्सर चकोबार षटकार. थँक्यू. पंच इशारा करतील 5 की 6. एट 6 षटकार 6+1 नो बॉल आहे त्याच्यामुळे तो आहे ते बरोबर 6+1 आहे. फक्त मागच्या चेंडूवरती आम्ही तेच बघत होतो की बाबा पंच काय इशारा करतील. पहिल्या चेंडूवरती सुपर बॉयज सुपर से ऊपर सुरुवात हुई आपकी. पहिल्या चेंडूवरती आम की आम गुटले हो के दाम. एक तर नो बॉल त्याच्यावरती जमीन लगत जाणारा षटकार आणि त्यानंतर अजूनही आलाय ना ऑफर लागू आहे. ऑफर चालू आहे. प्लॅन मिस पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही तिथे ओळख राहिलेली आहेत. उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला थोडंसं कटी करतात. बाहेरच्या दिशेनं घेऊनही जातात. उद्या 40+ क्रिकेट आहे. उद्या 40+ संघ मैदानावरती खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे उद्या या मैदानावरती यायला विसरू नका. चकोबार ग्रुपची स्पर्धा मी सकाळी जसं म्हटलं होतं क्रिकेटची एक मेजवानी असते, एक पर्वणी असते प्रेक्षकांसाठी. तर उद्या देखील यायला विसरू नका. स्विच हिट करण्याचा प्रयत्न उद्या श्री मोटार बोरवली, यंग स्टार पापडी, 94 कामोन, SP स्टार मुलुंड, अपना पॅकर बांद्रा, पालघर 11, गोरेगाव लिजंड, कनक 11. याचा अर्थ मुंबईचे संघ आहेत, पालघरचे संघ आहेत, आपला वसईचा संघ तोही खेळणार आहेत, बोरवलीचा संघ खेळणार आहेत. 40+ क्रिकेटर. लोअर फुटचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला खेळले. चेंडू जोपर्यंत जाईल डीपवरती क्षेत्ररक्षकाला वेगाने चेंडूवरती पोहोचल्यात. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. म्हणजे आजचं जे क्रिकेट बघतात ना, म्हणजे आज स्पर्धात्मक क्रिकेट जे खेळलं जातं, मीरा भाईंदरचे संघ खेळला, ठाण्याचा खेळला, भिवंडीचा संघ आज दिवसभरामध्ये खेळायत. उद्या 40+ असे खेळाडू मैदानावरती येतील त्यांनी उमेदीचा काळ गाजवलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी आपल्या बॅटनं, त्यांनी आपल्या बॉलनं, आपल्या सर्वांग सुंदर खेळानं गाजवल्यात असे खेळाडू उद्या या मैदानावरती खेळतील. रॉयल स्टर्नरने देखील चांगला खेळ दाखवला. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला आहे त्याबद्दल चकोबार ग्रुपच्या वतीने आपलं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. जरी पराभूत झाले तरी जी झुंज, जी लढत तुम्ही दिली, बिल्कुल जो जज्बा, लड़ने का जज्बा आपने दिखा था वो भी काबिल तारीफ था. हार आणि जीत नक्कीच होते, किंवा कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार.
पण क्रिकेटचा खेळ असा आहे ना, हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, इसे खेलना जरूरी है. फुलटॉस बॉल, फुलटॉस. असा चेंडू सोडायचा नाहीये, ऍक्च्युली तो जोडायचा. याचा अर्थ चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. सिक्स्टीन. 16 धावा धावफलकावरती. अशा मिस्टेक कदाचित आम्ही आगाशीकडनं होत नाहीत, पण झाल्यात मिस्टेक. त्या चुकामधनं दुरुस्ती करायची आहेत. मिस्टेक अशी असते ना, म्हणजे ती सुधारण्याला वावही असतं. एक झाली तर चूक आहे आणि अनेक झाले तर त्या चुका आहेत. तो काना मात्राचा खेळ आहे. एक झाली तर चूक, दुसऱ्या झाल्या तर मात्र चुका. त्या चुकामधनं तुम्हाला दुरुस्ती करायची आहेत. तर तिथे रिपेअरिंग वर्क नाही झाला, दुरुस्ती नाही झालं तर परतावं लागेल, माघारी परतावं लागेल. जे स्वप्न घेऊन या मैदानावरती तुम्ही दाखल झालात, जिंकण्याचं स्वप्न, पहिल्यांदा तर पहिलं स्वप्न असणारा क्वालिफाय होण्याचा शब्द. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, जोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलेत. 2 धावा जिथे सिंगल रन होती ती 2. आखो में इशारा हुआ, अगदी नजरेमधनं इशारा झाला. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा झाल्या धापलकावरती 18 धावा धापलकावर. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 18 फॉर नो लॉस. थँक्यू. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 18. 18 धावा धापलकावरती. सुपर बॉईज व्ही युनायटेड चा संघ खेळतोय मैदानावरती. मेराडचा संघ खेळतोय. पहिल्या षटक सुपर बॉईजनं सुपर से ऊपर खेळ दाखवलेला आहे. त्यांना माहिती आहे मागचा सामना त्यांनी पाहिलाय, जिथे 65 प्लस धावा झाल्या होत्या. तरी सामना अगदी अटीतडीची झुंज जी पाहिली होती आणि ते आता तेच आहे. 65 प्लस वर जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. मागच्या मॅचचा हिरो अर्थात आपल्या गोलंदाजीनं, सर्वांग सुंदर गोलंदाजीनं खेळ दाखवला होता. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी घेतला होता दानिश येतोय. 2 धावांचं षटक, 3 विकेटचं षटक त्याने घेतलं होतं. दानिश भाई ने स्टार्ट भी अच्छा किया था, दानिश भाई ने फिनिश भी अच्छा किया था. दानिशनं स्टार्टही चांगला केला, दानिशनं फिनिश देखील चांगला केला होता आणि त्याला आणणं गरजेचं होतं. इथे टीमला माहिती आहे, मिराडो टीमला माहिती आहे, व्ही युनायटेड टीमला माहिती आहे की अशा क्षणाला आपला सर्वोत्तम गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये एक स्पेल हाताळलाय, जिथे 3 विकेट 2 धावांच्या त्यामध्ये एक षटक हाताळलं होतं, त्याला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केले, गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. अगदी खेचून नेला होता. लेफ्ट आर्मरचा जो आउटस्विंगर असतो ना, तसा आउटस्विंगर चेंडू हाताळला होता. पडला, बाहेर गेला होता. फलंदाजाला अगदी खेचून नेलं होतं. खेचून अगदी जसं एखादा लोखंडाला चुंबक खेचून नेतं ना, तसं अगदी खेचून नेलं होतं. लेफ्ट आर्मरचा चेंडू होता, पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. तो लेफ्ट आर्मरचा नॅचरल स्विंग आहे, नैसर्गिक असतो. तो पडतो, बाहेरच्या दिशेने निघून जातो. डिका स्पोर्टच्या माध्यमातून संपूर्ण आपण लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवरती पाहतोय. हा फटका खेळला होता, मिस टाइम स्ट्रोक झाले. वायडी स्टॉक आपले क्षेत्ररक्षक सूरज पोहोचण्याचा प्रयत्न. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. तिथून आवाज आलाय, बाबा मॅच नाही इझी, खेळू नका इझी, थोडस बिझी व्हा थोडस. कारण पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही मेहनत केले, दुसऱ्या सामन्यामध्ये जर मेहनत नाही केली तर पहिल्या सामन्यामध्ये केलेल्या मेहनतीवरती पाणी फिरणार. त्याकरता मेहनत रंग लाई है, अगर रंग लानी है तो भाई और मेहनत करनी पड़ेगी, मशक्कत करनी पड़ेगी. कारण मेहनतीला पर्याय नसतो, बाकीच्याला सगळ्यांना ऑप्शन असतो. काही लढाई आपण नशिबाच्या जीवावरती जगतात, तर काही मेहनतीच्या, आणि मेहनतीला पर्याय नसतो. मेहनत केली तर फळ मिळते. तेव्हा ते एफर्ट लावला जात आहे. ते स्ट्राईक रोटेट करायचा पंच इशारा करतील. बाद आहेत फलंदाज धावाच्या स्वरूपात. जोडी तुटले, जमलेली जोडी धावाच्या स्वरूपात तुटले. पहिला विकेट, पहिल्या गडी बाद. थँक्यू.
कधी जमलेली जोडी अशा पद्धतीने बाद होणं त्याचे दोन अर्थ असतात, दोन तर्क असतात, दोन निष्कर्ष असू शकतील. चॉकोबार ग्रुपची स्पर्धा चहा देखील आलाय आणि चहाची आवश्यकता असते कारण चहाला वेळ नसते पण वेळ झाली का चहा पाहिजे. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा, त्यामुळे चहा आलाय. तसं म्हणतात ना चाय पे चर्चा होती है तो चर्चा मैच के ऊपर भी होगी. गणेश जाधव नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती नॉस्ट्रेक एंडला प्रमुख फलंदाज म्हणून नेहमीच सुपर बॉईज टीमच्या जोडीला ते राहिल्यात. पाहिलं सोडून दिला डाव्या एसटीच्या बाहेर. अशाच पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये त्याने चेंडू हाताळत होता, यष्ट्यांवरती गेला होता. पण यावेळेला विवेक होते, विवेकनं पाहिलं ते चेंडूला सोडून दिलं. बिहाइंड द विकेट एसटीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये 23 धावा धापलकावर 2026 ची स्पर्धा चालू आहे. चॉकोबार ग्रुपची स्पर्धा पर्व दुसरं आहे, दुसरं वर्ष आहे. आजपासून सुरू झालेला हा प्रवास पुढचे 2 दिवस आपण ही स्पर्धा एन्जॉय करणार आहोत, आनंद घेणार आहोत. आणि फक्त मैदानावरती नाही तर युट्यूबवरती देखील दोन्ही बाजूला आनंद शोधणार आहोत, घेणार आहोत. खोलवा टप्प्याचा चेंडू तर बॉटमहँडचा वापर झाला, फ्लेक केला, चेंडू चाललाय जोपर्यंत डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. एक तो धाबाचा विकेट आणि त्यानंतर बदललेलं थोडंसं चित्रकणा होईना त्याच्या मैदानावरती सुरू आहे. 24 धावा धापलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धापलकावरती 24. डावखुरा फलंदाज मागचा सामना कदाचित गणेश विचार करतोय की तुम्हाला फिनिश करायचा, तो फिनिश करता आला नाही. पण या वेळेला टार्गेट सेट करायचं आहे. गणेश यांना टार्गेट सेट करायचे, धावफलक उभारायचं आहे. पायावरचा चेंडू होता, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये, 1 रन अजूनही ऍड होईल. पायाच्या दिशेने गेले होता, जो उडी घेतली जाते तो थोडासा लँडिंग मध्ये थोडासा कदाचित जोर लावला जातोय ना, खांद्याचा अतिरिक्त जोर, एक्स्ट्रा एफर्ट लावला जातो डॅनिशच्या माध्यमातून, तोच व्हाईट बॉल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता की चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळाची समाप्ती होताना धावा धापलकावरती येते 26. पहिलं षटक आलं होतं 18 धावांचं, हे षटक आले 8 धावांचं. 8 धावांचं हे षटक आले. 2 षटकं, धावा 26. एक डीजे माऊलीचं एक गाणं ऐकूया, आई माऊलीचं गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. एक सामना अजूनही बाकी आहे, त्याच्यामुळे आर के मोरवा आणि या चालू सामन्यातील विजेत्या संघामधली जी क्वालिफाईंगची मॅच असणार आहे, त्यामुळे वेळ आपल्याजवळ जो उपलब्ध आहे 4:36 झालेत. आताची जर 2 षटकं त्याच्यानंतरची 4 षटकं पाहता 1:15 वाजतील. त्याच्यामुळे त्या 30-40 मिनिटांमध्ये आपल्याला शेवटचा मॅच पूर्ण करायचा आहे. बघा दोन्ही टीमपैकी कोणाला तरी तो शेवटचा मॅच खेळायचा आहे, त्याकरता वेळ जास्त जाऊन देऊ नका. 2 टीमें जो खेल रही है ना, उस 2 टीमों में से एक को खेलना है आखिरी मुकाबला. इसके लिए भाई थोड़ा सा वक्त का ख्याल रखिए. 2 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती येत्या 26. आदिल येतात गोलंदाजीसाठी. आणि चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून जसं आपण चहाचा उल्लेख केला, चहा आहे प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूंसाठी आहे. पहिलाच आत येणारा चेंडू जसा पडला आत आला आणि आत आल्यानंतर गणेश जाधवच्या बॅटमधनं चेंडू पुन्हा एकदा बाहेर गेलाय. आत बाहेरवाला खेळ, चेंडू सीमारेषा पार, षटकार.
थँक्यू. एका डावखुरा फलंदाजासाठी तो आत येणारा चेंडू होता. आत येणाऱ्या चेंडूवरती बघा फुल बेस ऑफ द बॅट समोर खेळलाय. अगदी आत आला आणि जसा आत आला तसा गणेश जाधवच्या बॅटमधनं चेंडू पुन्हा एकदा बाहेर गेलाय. इन झाला. इन आउट वाला खेळ आहे. आणि मागे जसं वेदांची चर्चा करत होते निषाद आमची त्यावेळेला म्हटलं होतं की मीरा भाईंदरच्या क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर भरपूर आपण क्रिकेट खेळतो त्यामुळे प्रत्येकाचं स्ट्रॉंग झोन प्रत्येकाचं कमकुवत दुवे एकमेकांना व्यवस्थित माहिती आहेत. एकमेकांना माहिती आहेत आणि पहिला फटका खेळला तर त्याच्यापेक्षा सुंदर त्यापेक्षा देखणा फटका लॉंग ऑफ सीमारेषा बार चौकोबार षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार. या षटकानं धावफलक जाऊन पोहोचला 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. जसं उडी घेतली जाते तसा. थँक्यू डीजे. बिलकुल आपके लिए मौका आहे का तुम्हाला देखील संधी मिळणार आहे कारण आज दिवसभर त्याने देखील चांगली साथ डीजे आई माऊलीनं चांगली साथ दिवसभरामध्ये त्याने देखील दिलेली आहेत त्याच्यामुळे मौका आपको भी आएगा. दोन षटकार. 6 6 6 6 अँड अगेन 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 6. या डीजे आई माऊली या तुम्हाला संधी आली षटकार. लागोपाठचे तीन षटकार 6 6 6 आणि या षटकारासाठी चाकोबार ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. चाकोबार ग्रुपनं सांगितलं की कोणीही खेळू द्या म्हणजे इथे नायगावचा खेळू द्या वसईचा खेळू द्या मिरावरचा खेळू द्या बांदरचा खेळू द्या सर्व खेळाडू आपलेच आहेत. त्याकरता प्रेक्षक हो तुम्ही देखील प्रत्येक खेळाडूला तितकीच साथ द्या तितकंच प्रोत्साहन द्या तितक्याच टाळ्यांचा गजर करा कारण हे सर्व खेळाडू आपलेच आहेत. यांना तुम्ही जितकं प्रोत्साहन देणार किती ऊर्जा देणार तितकं आहेत. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका. आम्ही आपल्या टीमला देखील सांगा कारण अगोदरच 5 ओव्हरचे सामने 4 षटकांपर्यंत आणलेत. अजून एक सामना बाकी आहे. अजून त्याच्यामध्ये रिड्यूस करावा लागू नये अजून त्याच्यामध्ये कपात करावी लागू नये याची काळजी घ्यायची आहे. स्ट्रॅटेजी भरपूर आहे बरोबर आहे. तुम्ही स्ट्रॅटेजी आखणार समोरच्याचा आपण जर बघितलं तर गोलंदाजाचा अभ्यास करून तुम्ही गोलंदाजीसाठी काही टिप्स देणार पण या टिप्समध्ये स्ट्रॅटेजीमध्ये वेळ जास्त जातोय. स्वतःला पुन्हा एकदा आवाज द्यायचा स्वतःला पुन्हा एकदा आवाज द्यायचा की त्या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी केली होती काय लाईन अँड लेन आखली होती काय टप्प्यावरती गोलंदाजी केली होती. पण असा संभ्रम होतो ज्यावेळेला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन येतं ना त्यावेळेला कधी कधी संभ्रम होतो कधी कधी टेन्शन वाढतं. लागोपाठ 3 षटकार 6 6 6 अँड अगेन उत्तुंग उत्तुंग अगदी 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 आकाशाला गवसणी घालणारा 4 इन अ रो 6 6 6 अँड अगेन चाकोबार षटकार. थँक्यू. जशी बॅटिंग सध्या गणेश जाधव करतोय 4 षटकार ठोकल्यात 50 धावा धावफलकावरती आल्यात. 26 धावा झाल्या होत्या 2 षटकामध्ये या षटकामध्ये 24 धावा. जणू काय तो पुष्पा मधला ते गाणं आहे बघा दम है तो रोक के बता शेकावत तसा आहे तो. आता बॉलरला चॅलेंज दिले ते नाही त्यावेळेला त्या पिक्चर मधला तो सीन आहे दम है तो रोक के बता शेकावत रोक दिया तो दे दूंगा अपना सिंडिकेट. बॉलरला सांगतो हे गणेश भाई दम है तो रोक के बता बॉलर दे दूंगा अपना विकेट. जर थांबवलं तर विकेट देणार. बघूया हे द्वंद्व आहे. लागोपाठचे 4 षटकार ठोकल्यात. एक विक्रम आपण एक अर्धशतक पाहिलंय 4 षटकार. लोट फुटला चेंडू आता ड्राईव्ह केलाय प्रेक्षकांच्या नजरा देखील होत्या. जसा फटका केला प्रेक्षकांच्या आवाज आला एक थोडासा कमीच झालाय की काय. हे सगळं इन्व्हॉल्वमेंट आहे प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्या मॅच मध्ये ते घुसल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण हा मोमेंटमला ब्रेक करायचा होता. याच्या अगोदर तुम्हाला असा चेंडू हाताळायचा होता. बऱ्याच वेळेला काय असं विकेट टेकिंग गोलंदाजी करायची इकॉनॉमिकल स्पेअर हाताळायचा की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हे गोलंदाजीच्या मनामध्ये भरपूर काही चाललेलं असतं. बेस्ट चॉईस तुम्हाला घ्यायचा असतो. बेस्ट
जो निर्णय आहे ना तो तुम्हाला तिथे घ्यायचा असतो. धावा धापलकावरती 51. ऑफस्टमच्या बाहेरनं याला खेळलाय. चेंडू झालाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्र थोडंसं बंबल झालंय बाबा. एक धाव अतिरिक्त निघाली. याचा अर्थ काय 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. आणि याचा दुसरा अर्थ आहे 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 53 आहेत. या 2 धावा निघाल्यात. याचा दुसरा अर्थ आहे ज्यावेळेला चौथ्या षटकाचा खेळ सुरू होईल तेव्हा स्ट्रायकरला गणेश जाधव असतील. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावा आहेत धापलकावरती 53. 53. शिवाची दर काळी मिटवू अन्यायाची जाळी. शिवाची दर काळी मिटवू अन्यायाची जाळी. बोल करू नका ह्यांच्यावर त्यागाचा. बोल करू नका ह्यांच्यावर त्यागाचा. जिथं घुसतंय या मराठ्यात क्वार. छाप पडतो या ठाण्या वाघाचा. थँक्यू. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी श्रीकांत शेट्टी. अजून एक असं नाव म्हणजे मीरा भाईंदरचं असं नाव की ज्यानं भरपूर चांगला खेळ दाखवला. आता शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी श्रीकांत शेट्टी सज्ज होतील. धावा धापलकावरती 53. 53. 53 धावा धापलकावरती आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 6 मध्ये काही जण चर्चा करतात 12 बनतील, काही काना वाटतं 15 बनतील आणि काही काना वाटतं फक्त 7 बनतील. शेवटची ओव्हर. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालाय. वाईट स्ट्रोक आपल्या क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवर पोहोचलेत. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण आहेत. या 2 धावांनी 55 धावा धापलकावरती. मागचा सामना 65चा पाहिलाय. 66 धावांचा पाठलाग करायचा होता. तोही रंगलेला सामना. मागचा सामना झाला होता रंगलेला असा सामना. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 4 षटकांनी जर पाहिलं तर चांगली फलंदाजी गणेश जाधव देखील करतात. त्यांना रोखण्यासाठी श्रीकांत शेट्टी बाहेर निघालाय. जास्त बाहेर निघालाय. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 1 धावा अवंतरच्या स्वरूपात प्राप्त होईल. 56. 56 धावा. पुण्यातला चेंडू होता. पुण्यातला अगदी स्टँड अँड डिलिव्हर. ऍक्च्युअली डिलिव्हर इन टू द स्टँड. लॉंग ऑनला अजून एक आकर्षक असा चकोबर षटकार. थँक्यू. या षटकांना धापलक धावून पोहोचला 62. 62. 62 धावा धापलकावरती आहेत. काय फलंदाजी चालली. 5 षटकार आतापर्यंत बॅटमधनं आपण पाहिले ते गणेश जाधव यांच्या 34 वरती ते बॅटिंग करतायत. 34 वरनं 6 अजून जोडा. त्या 34 मध्ये 6 अजून जोडा. 40 वरती ते पोहोचल्या. 70च्या पार टीम पोहोचल्यात. 6 षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या 72. 40 वरती गणेश जाधव. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया. एक अर्धशतक वेदांचं पाहिले. दुसऱ्या अर्धशतकाच्या उंबरट्यावरती गणेश जाधव. जसा मिस केला तसा थोडासा निराशा चेहऱ्यावरती दिसून आली. कधी कधी असं होतं मग एका चांगल्या चेंडूवरती तुम्ही षटकार ठोकता आणि कदाचित खराब चेंडूला असं मिसही करता. आपलं आयुष्य पण असं आहे. सरळ सोपं वाटतं पण कधी कधी सरळ सोपं नसतं. डाव्या एसटीच्या बाहेर क्रिकेट अजब इसकी भाषा आहे, गजब इसकी परिभाषा आहे. सवर गई तो ठीक वरना तमाशा आहे. असा क्रिकेटचा खेळ देखील आहे. सहज सोपं वाटतं ते कधी कधी कठीण होतं आणि जे कठीण असतं ते कधी कधी आरामात होतं. खोलवर टप्प्याचा ब्लॉक कॉल डिलिव्हरी असा चेंडू पाहिजे असतो. कारण कुठल्याही फलंदाजाला रोखायचं तुमच्याजवळ 2 प्रकारचे चेंडू पाहिजे. आयदर नोज आयदर टोस.
एकदा तुम्ही वेगवान बाउन्सर हाताळा नाहीतर खोलवर टप्प्याचा टोक क्रशर यॉर्कर हाताळा. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलकावरती एकदा नजर टाकूया. $71. हा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत. एक खेळी संपुष्टात आलेली आहेत. 12 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी गणेश जाधव यांची संपुष्टात आले. स्कोरबोर्ड थोडंसं आपण पुन्हा एकदा बघूया काय स्कोरबोर्ड आहे. 71 करेक्शन होतं ते पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहे. कारण 3 षटकामध्ये धावा होते त्या 53 होत्या. शेवटच्या षटकाचा खेळ पाहिला 2 षटकार आले आणि आता धावफलकावरती एकदा आपण नजर टाकूया आणि टार्गेट काय ते आपल्यापर्यंत 71 72 टू विन. 71 झालेत आणि 72 रन करायचे आहेत या टीमला जिंकण्यासाठी. ते कशा पद्धतीने करणार ते पाहूया. पण आपण कुठे जाऊ नका कारण हा मॅच आणि त्यानंतर क्वालिफायचा एक मॅच बाकी आहे. थोडंसं आपण ऐकूया पुन्हा एकदा डीजे आईमाऊलीला. एक चांगली बॅटिंग आपण गणेश जाधवची 42 धावांची खेळी आणि त्या खेळीच्या जोरीवरती 71 धावा बनवल्या त्या सुपर बॉयच्या संघानं. चहा जिथे आपण वाटप चालू आहे तर एक किटली जर असेल तर आपण थोडंसं मुख्य जे स्टेज आहे ते मुख्य स्टेजच्या दिशेने आपण या. कारण पंच देखील आलेत तर पंचांना देखील चहा पाहिजे. एक डीजे आई माऊली एक गाणं ऐकूया आणि येऊया. 72 धावांचा पाठलाग. निशांत पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी नाळ बांधिली आमची दर्याशी. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. दर्याचे आम्ही राज हवं जगान गाजतय आमचं नाव. आमचे वेशीवर देव बसतान आमचे गावाचं रक्षण करतान. आई नागदेवी आमची माऊली डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. आई नागदेवी आमची माऊली डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. आमची गावाला संतभूमी बोलतान वाल्मिक ऋषीचे दर्शन येतान. वाडिया बाबांचं गुणगान गातान सप्त्यान भंडाऱ्याचा लाभ घेतान. पालखी हवली सण भारी गौरी गणपती बसन घरोघरी. पालखी हवली सण भारी गौरी गणपती बसन घरोघरी. काही काल्याला एक गोट जमतान आई जगदंबेची सेवा करतान. एक Thank you. सुखीनं गावात आमचे दोन्ही पंच मैदानावरती दीपेश दिंडेकड आणि रुपेश मेस्त्री. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंचांची भूमिका देखील भरपूर महत्वाची राहिली आहे. मिलिंद बावकर सरांना आपण पाहिलं, तदनंतर रुपेश मेस्त्री सर, तदनंतर दीपेश दिंडेकड सरांना आणि आयोजन कमिटीचे ऍक्टिव्ह मेंबर्स खऱ्या अर्थानं रुपेश कोळी सरांना देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. पहिल्या डावामध्ये धावा बनल्या धावफलकावरती तब्बल 71 धावा आणि 72 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये ओयू युनायटेड मीरा रोड या संघासमोर ठेवलेलं आहे.
काय जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये केली. फलंदाजाने इम्प्रेस केलं. गणेश जाधव आज या मॅच मध्ये बरसला आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने चांगल्या धावा आल्या आणि पहिल्या डावामध्ये 71 धावांचं मोठं टार्गेट. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 72 धावांचं टार्गेट, 71 धावा धावफलकावरती बनल्या आणि 72 धावा या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिलं तर सुरुवात चांगली करावी लागेल. फलंदाज एका बाजूला अमय आगाशे हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय आणि जबाबदारीनं आज बॅटिंग करावी लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, परिस्थितीची जाणीव असली ना की माणसाला आकाशाला गवसणी घालता येते आणि या मॅच मध्ये परिस्थितीची जाणीव आहे फलंदाज अमय आगाशेला आणि खऱ्या अर्थानं जबाबदारीनं बॅटिंग करावी लागेल कारण 72 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय हा गोलंदाज पाहायला भेटतोय. अमय देखील एका बाजूला आणि त्याच्या सोबतीला रियाज हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, P1चं षटक आणि खऱ्या अर्थानं पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल बॅटिंग करत असताना फलंदाजांना. पहिलाच बॉल राऊंड विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळले. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अमय आगाशेच्या बॅट मधून आलाय चौकार. मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर भ्या कुणाला धावतो र. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार अमयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. बेग हिट करण्याचा प्रयत्न वेगामध्ये बीट केलाय. अमय स्वतःवरती निराश असेल कारण याही चेंडूवरती मोठा फटका कन्वर्ट करू शकला असता परंतु इथे चेंडू आलेला आहे डॉट. 72 धावाचं मोठं टार्गेट आहे. थोडासा दबाव असेल फलंदाजांवरती. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल आणि आतापर्यंत या षटकामध्ये अक्षयने 2 चेंडू टाकलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. काय जबरदस्त गर्दी क्रीडा रसिकांची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिला दिवस आहे चॉकोबार चषकाचा आणि खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये क्रीडा रसिकांनी या स्पर्धेवरती प्रेम केले. निखळ आनंद आणि निखळ मनोरंजन देणारी ही क्रीडा स्पर्धा यामध्ये तिल मात्र शंका नाही आहे. यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू आहे. डिग आउट करण्याचा प्रयत्न अमय आगाशे करतोय परंतु अक्षय जबरदस्त गोलंदाजी करतायत. घातक गोलंदाजी केली जाते. राजेशही थाटामध्ये गोलंदाजी केली जाते. यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातत्याने ॲक्युरेसीपणा या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि ते आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या टीमवरती दबाव निर्माण होऊ शकतो कारण प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये जर पाहिलं तर समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर रनवे मध्ये अडथळा. स्वतःला थांबवलं. एकदा का रनअप चुकला ना का चेंडू चुकतो आणि स्वतःला थांबवलं या गोलंदाजाने. आतापर्यंत धावफलकावरती 4च धावा बनल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतरचे 2 चेंडू अक्षय यांचे चांगले राहिलेत. गोलंदाज तयार राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने गॅप मध्ये केले. वॅकन एरिया बॉल सीमारेषेच्या पलीकडे अमय यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. थँक्यू. सातत्याने खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. इथे जर पाहिलं तर हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर फेजला त्या ठिकाणी फिल्डर होते परंतु त्याने बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना अमय यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट अक्षय. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अक्षय या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतायत कारण अमय आगाशे एक मोठं नाव आहे. अमयला त्याने शांत ठेवलं या चेंडूवरती. मागील चेंडूवरती चौकार आला परंतु इथे लेन थोडीशी मागे खेचली. गुडलँड स्पॉटवरती चेंडू राहिला. तदनंतर जर पाहिला तर चेंडू खाली राहिला होता आणि त्याच मुळेच की काय चेंडू आलाय डॉट. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. अक्षय वेगवान गोलंदाज आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न आणि ते तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. खरं तर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल डिका स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून परंतु अक्षयने इम्प्रेस केलाय. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. समोर अमय आगाशे आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. नैसर्गिकरित्या चेंडूला वळण देखील प्राप्त होतोय
आणि या ठिकाणी आमचे तिसरे पंच पाहणी करतील की चेंडू वाईड आहे की नाही, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने गेलाय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता अमयने, रिचेबल चेंडू नव्हता आणि त्याचमुळेच की काय चेंडू जर पाहिला तर डॉट आलाय की काय पाहिलं जाईल. परंतु चॉकोबार ग्रुपचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त एक संघपणा या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमचे तिसरे पंच पाहणी करतील. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये मिलिंद बावकर सरांना तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेमध्ये पारदर्शकपणा आपण सातत्याने पाहिलाय, कारण चॉकोबार ग्रुपची स्पर्धा आहे आणि पारदर्शकता ही आपण मागील काही वर्षापासून चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून पाहतोय. याही स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका फार महत्वाची आहे, कारण हा सामना मोठा आहे. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील अंतिम आणि शेवटचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु अक्षयनं 5 चेंडूमध्ये भरपूर इम्प्रेस केलंय आणि या शेवटचा चेंडू वाईट आहे की नाही पाहिलं जाईल. आणि ते पंचांचा निर्णय आलेला आहे. तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मिलिंद बावकर सर. तदनंतर पंचांची भूमिका फार महत्वाची आहे. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या पंचांच्या इशाऱ्यावरती हा खेळ सुरू असतो आणि पंचांची भूमिका फार महत्वाची आहे. वेळ घेतला जातोय. खऱ्या अर्थानं मॅचची क्रुशल मुवमेंट आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. एका बाजूला ओ युनायटेड मीरा रोड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने पंचांच्या माध्यमातून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि ते निर्णय आलेला इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे चेंडू आलेला आहे डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 72 धावांचा टार्गेट चेस करत असताना उई युनायटेड मीरा रोड या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात फक्त आणि फक्त 8च धावा. अमयनं खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर फारसं चांगली कामगिरी केलेली नाही आहे. अमय आगाशे ज्यासाठी जाणला जातो, मोठे फटके तो खेळत असतो बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना देखील अमयच्या विरोधात या मॅच मध्ये 18 धावा आलेत. खरं तर अमय या संघाचा बॅकबोन आहे असंच म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं महत्वाची भूमिका त्याची असते आणि या मॅच मध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न उई युनायटेड मीरा रोड या टीमला करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 महेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला रियाज महेश झंपा या नावाने प्रचलित असलेला हा गोलंदाज. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 तो हाताळतोय. स्ट्रायकिंग एंडला रियाजला तुम्ही पाहताय. मागील मॅच मध्ये रियाजनं जबरदस्त बॅटिंग केली होती आणि आज खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं ना की संशय आणि पाहणारे ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात आणि स्वतःला सिद्ध केलं ना तर खेळाडू प्रसिद्ध देखील होतो. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती फुलटॉस बॉल रियाजसाठी होता, परंतु रियाजचा हा फटका फसलाय मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. डाऊन द बॉल. अक्षय मिस्टेक करणार नाही. अक्षयने टिपलाय झेल. या मॅच मध्ये महत्वाची विकेट फलंदाज रियाजला बाद केलाय. पहिला धक्का. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न फलंदाज रियाजने केला आणि त्याचा तो फटका फसलाय. महत्वाची विकेट. पहिला धक्का. नवीन फलंदाज श्रीकांत शेट्टी अण्णा मैदानावरती दाखल झालाय आणि श्रीकांत शेट्टी देखील मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. गोलंदाज महेश राऊंड विकेट. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. काय वेगवान गोलंदाजी करतोय गोलंदाज झंपा. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. सुरुवातीचे 2 चेंडू त्याचे खूप चांगले राहिलेत. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी आणि राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील वळतोय. इथे चेंडू आलाय डॉट. श्रीकांत शेट्टी एक मोठं नाव आहे मीरा रोड परिसरातील आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी या फलंदाजाला करावी लागेल. गोलंदाज कुठेतरी थांबलेत.
महेश सुरुवातीचे 2 चेंडू चांगले राहिलेत. 72 धावा बनवायच्यात. फलंदाजांवरती दबाव आहे, परंतु आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने. अर्थातच एका बाजूला संघ तुम्ही पाहताय सुपर बॉईज भाईंदर संघ या मॅच मध्ये फिल्डिंग करतोय. हो, यावेळेस अन्नाच्या बॅटमधून आलाय षटकार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना भव्य षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ओव्हर पिच चेंडू होता आणि चेंडूला लॉफ केलाय, सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. श्रीकांत शेट्टीच्या बॅटमधून आलाय षटकार या मॅच मध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी, षटकार चौकारांची सरबत्ती या मॅच मध्ये सातत्याने करावी लागणार आहे फलंदाजांना. गोलंदाज महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. यावेळेस देखील खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची आतली कड लागली आहे, रुबी कड लागलेली आहे. बॉल जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या अगदी जवळ. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड आणि फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी होता. वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. फक्त 2च धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा आल्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 8च धावा आलेत. येणाऱ्या चेंडूवरती देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागणार आहे. महेश बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. हो, खोलात टाकला होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. वा, जबरदस्त गोलंदाजी करतायत. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती दबाव निर्माण करतोय. श्रीकांतच्या बॅटमधून देखील षटकार आलाय, परंतु मागील 2 चेंडू त्याच्यासाठी खराब राहिलेत असंच म्हणावं लागेल. सातत्याने मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु फलंदाज प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळू शकत नाही. तुम्हाला सिंगल डबल्स देखील घ्यावी लागेल, परंतु या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि तो प्रयत्न सध्या मैदानावरती फलंदाजाचा सुरू आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस रायझिंग डिलिव्हरी होती. शरीराचा वेध घेतलाय. गलीचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे येतोय. फक्त एकच धाव मिळेल लेगबायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. काय जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये महेशने केलाय, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर डॉट बॉल षटकार आला. 17 धावा धावफलकावरती. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 55 धावाची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 55 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. अमय आगाशे महत्वाचा खेळाडू आहे, परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. श्रीकांत शेट्टी यांच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु 12 चेंडूमध्ये 55 धावा बनवू शकतात. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग कशी करावी ना ठाऊक असलेले दोन्ही फलंदाज आहेत. त्यामुळे या धावा बनवू शकतात. परंतु एका बाजूला खऱ्या अर्थानं सुपर बॉईज भाईंदर संघ एक क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळलंय, कारण पहिल्या सामन्यामध्ये साईस्पोर्ट खारबाव या बलाढ्य संघाला पराभवाचा धक्का या संघाने दिलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड लागली. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय फलंदाज आणि ते एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते दिलीप, आणि पहिल्या चेंडूवरती फक्त त्यांनी एकच धाव खर्च केलेले आहे. सातत्याने गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चॉकोबार ग्रुपचे ऍक्टिव्ह मेंबर आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये चेतन गवस यांना देखील आपण पाहिलं होतं. तदनंतर जर पाहिलं तर आणखीन एक नवीन गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळाला दिलीपच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त कामगिरी सुपर बॉईज भाईंदर संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केली आहे. हो, खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतलाय. अमय आगाशेचा संघर्ष सातत्याने सुरू आहे. याही षटकामध्ये अमयच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत नाहीये. टप्पा, वलन, गती याचा सुवर्ण मध्य गोलंदाजाने साधलाय या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं फलंदाजाला रीड केलं जातं. फलंदाजाचा युजित फुटवर्क कसा आहे याचा देखील परिपूर्ण अभ्यास केला जातोय. हो, यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय, परंतु ताकद नव्हती, पॉवर झोकता आली नव्हती या स्ट्रोक मध्ये आणि त्याचमुळेच की काय फक्त एकच धाव मिळते. पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या टीमने डॉमिनेट केलं. राजेशाही थाटामध्ये गोलंदाजी केली जाते. घातक गोलंदाजी ज्या पद्धतीने केली जाते ना, अगदी तशीच काही गोलंदाजी केली जाते, कारण 72 धावांचा दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती.
हो यावेळी चेंडूला पूल केलाय, पॉवरफुल होईल का, परंतु एफर्ट्स पहा कमालीचा पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर. थँक्यू. पूल केला होता खऱ्या अर्थानं चांगले एफर्ट्स, परंतु चेंडू अडवू शकलेले नाही आहेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आलेला आहे. अक्षय होता त्या ठिकाणी आणि संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा दिलीप, राऊंड विकेट. हो यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळत नाहीये या चेंडूवरती देखील. अक्षय पुन्हा एकदा त्या ठिकाणी येत आहेत, थोडीशी चाचपडत आहेत, परंतु एकच धाव याही चेंडूवरती पाहायला मिळेल. सुपर बॉईज भाईंदर संघ काय जबरदस्त कामगिरी. 72 धावांचं टार्गेट ठेवलंय 3 षटकामध्ये. आतापर्यंत धावफलकावरती फक्त आणि फक्त 23च धावा बनल्यात. पूर्णपणे या मॅच वरती 24 धावा बनल्यात. पूर्णपणे या मॅच वरती अधिराज्य गाजवलंय खऱ्या अर्थानं सुपर बॉईज भाईंदर या संघाने. अफलातून कामगिरी. पहिल्या डावामध्ये गणेश जाधव नावाचं वादळ मैदानावरती आलं आणि त्याच्या बॅटमधून 42 धावा, एक मोठं टोटल धाव फलकावरती उभारलं आणि इथे दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. गोलंदाज तयार. हो मोठा फटका केल्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी फक्त सिंगल घेतली जाईल. मैदानावरती जर पाहिलं तर दोन्ही मोठे फलंदाज आहेत. अमय आगाशे आज सलामीला आलाय. आज स्वतःवरती निराश असेल. प्रत्येक खेळाडूसाठी असा दिवस असतो. आज अमयच्या बाबतीत ते घडलंय. फारशी चांगली बॅटिंग अमयला करता आलेली नाहीये आणि त्याचमुळेच काय संघ थोडासा मागे राहिलाय. हो यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर पुन्हा एकदा वेगाने चेंडूवरती आलेत आणि ते डायरेक्ट हिट केलंय आणि अमय धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. थँक्यू. धाबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे अमय आगाशे. नवीन फलंदाज आमिर तासे मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे जर पाहिलं ना तर सुपर बॉईज भाईंदर संघाची फलंदाजी चांगली, या संघाची गोलंदाजी चांगली आणि फिल्डिंग ही चांगली. मागील चेंडूवरती डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि धावबाच्या स्वरूपात अमय आगाशेला बाद केले. नवीन फलंदाज आमिर तासे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. हो यावेळेस समोरच्या दिशेने श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून आलाय षटकार. पराभवाचं अंतर कमी करणारा षटकार आलाय. झुल्यावा बाई सुन झुलली आई, झुल्यावा बाई सुन झुलली. झुल्यावर बैसून झुलाली आई, झुल्यावर बैसून झुलताती. थँक्यू. 31 धावा धावफलकावरती. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस देखील सलगचा दुसरा षटकार. श्रीकांत शेट्टी अण्णा ऑन फायर. थँक्यू. खरं तर अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीपासून हवी होती, परंतु उशिराने या मॅच मध्ये असे फटके येत आहेत. सुरुवातीला जर असे फटके आले असते ना तर या मॅच मध्ये देखील ओयू युनायटेड भाईंदर संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु या षटकामध्ये अरेंजच्या विरोधात धावा येत आहेत. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे यष्टांच्या मागे. यशी रक्षक इथे झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद. वडाला बांधलाय फुलांचा झोला, माऊली बसवली. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. झोल्यावा बाई सुन झुलली आई, झोल्यावा बाई सुन झुलली. थँक्यू. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे या मॅच वरती अधिराज्य गाजवलंय सुपर बॉईज भाईंदर या संघाने. ज्या पद्धतीनं या मॅच मध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळाला, गणेश जाधवचं कौतुक करावं लागेल. बॅटिंग करत असताना खूप चांगली धावसंख्या त्याची पाहायला मिळाली आणि तिथूनच जर पाहिलं तर या मॅच मध्ये पूर्णपणे अधिराज्य गाजवलं. इथे देखील फटका फसलाय आणि इथे सामना संपलेला आहे. सामना इथे जिंकलाय सुपर बॉईज भाईंदर या संघाने. अभिनंदन अभिनंदन. सुपर बॉईज भाईंदर हार्डलक टपलक. ओयू युनायटेड मीरा रोड हार्डलक. श्रीकांत शेट्टी, आमिर तासे, अमय आगाशे, अब्बास भाई
खऱ्या अर्थानं खूप चांगली कामगिरी या संघाने देखील या स्पर्धेमध्ये केली, परंतु या मॅच मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आर के मोरवा आणि सुपर बॉईज भाईंदर संघाचं कॅप्टन आपण यायचंय आणि गणेश जाधव ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तब्बल त्याच्या बॅट मधून 42 धावा, जबरदस्त बॅटिंग, 6 षटकार या उभ्या मैदानाला गणेश जाधवने दाखवलेत आणि तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर गणेश जाधव यायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या मैदानावरती, 6 षटकार त्याच्या बॅटमधून आणि तब्बल 42 धावांवरती तो या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग.